नमस्कार मैत्रिणींनो, हा आहे माझा 5वा ब्लॉग। आम्ही चाललो आहोत बोरिवलीला गौरवच्या लग्नासाठी। सो आम्ही सगळे ट्रेनमध्ये बसलेलो आहोत। हा आहे राहुल, 2 नंबर दादाचा मुलगा। हे बघा, हे एंगेजमेंट होतं गौरवचं रविवारी। छान असं त्यांचं एंगेजमेंट झालं। एकमेकांना त्यांनी रिंग घातलेली आहे। त्यावेळेला नवऱ्या मुलीला डोळ्यामध्ये पाणी आलं, तिला अगदी भरून आलं। हा आहे माझा मोठा दादा, म्हणजेच गौरवचे पप्पा। मोठा दादा माझा राहतो बोरिवलीला। तिचं रडणं, ती एकदम इमोशनल झाली होती, त्याच्यामुळे तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते। बघा, पेढा भरवला दोघांनी एकमेकांना। ती थोडी इमोशनल आहे, छान आहे, गोड आहे अगदी। बघा किती सुंदर दिसते, तरी गौरव तिला पेढा भरवते। आम्हीच फोर्स करतोय गौरवला। दोघंही योगा टीचर आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांना ओरडतोय की आज नो डाएट वगैरे असं काही करायचं नाही आहे, पूर्ण पेढा खायचा आहे करून। आता ही आहे माझ्या घरातली सर्वात मोठी चुलत वहिनी, ह्या विरारला असतात। तिचं ओटी भरणं चालू आहे। ही आपल्या कोकणातली पद्धत आहे मैत्रिणींनो, की आपण साखरपुड्याला मुलीची ओटी भरतो 5 फळांनी। तर हा तो विधी चालू आहे। ही आहे माझ्या मोठ्या वहिनीची भाऊजय। ही लोक माटुंग्याला राहतात। खूप सुंदर असं स्टेज बांधला होता दादाच्या घराच्या बाहेरच, त्याच्यामुळे आम्ही लोकांनी भरपूर एन्जॉय केलं। खूप छान वाटलं। आणि पूर्ण फॅमिली फक्त अशाच वेळेला आपण काहीतरी फंक्शनला एकत्र येतो, कारण आत्ता सध्याच्या जमान्यामध्ये आपल्याकडे इतर वेळेला एकमेकांकडे जाणं शक्यच होत नाही, कारण आपण सगळेच आपापल्या कामामध्ये खूप बिझी असतो। त्याच्यामुळे फक्त सध्या असं झालं आहे की आपण फंक्शनलाच एकत्र येतो। आता ही जी ओटी भरते ही आहे माझी 2 नंबरची बहीण। मी लास्ट ब्लॉगमध्ये पण हिला दाखवलं होतं। ही आहे माझी 2 नंबरची वहिनी, ठाकुर्लीला राहते। ही पण ओटी भरत आहे। आता ही जी चेअरमध्ये येऊन बसली आहे मैत्रिणींनो, ती आहे नवरी मुलीची आई सॉरी। आणि ही आहे माझ्या मोठ्या वहिनीची मुलगी। पुन्हा एक त्यांनी छोटंसं माझं थोडंसं मागे पुढे झालं ते करताना। बघा, तिला रिंग घालताना तिला अगदी भरून आलं होतं।